जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो. मागच्या रविवारी आपला इतिहासचा पेपर झाला. त्याच्यामध्ये एका विद्यार्थ्याला 19 आहेत, एकाला 20 आहेत. त्यांना चेक करू आपण की यांनी कशा पद्धतीने पेपर लिहिलाय. सगळे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन होते. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न चांदू. 1990च्या पीटीआयने टेली प्रिंटर्स ऐवजी कोणत्या तंत्राद्वारे बातम्या पाठवायला सुरुवात केली? उपग्रह प्रसारण या तंत्राद्वारे बातम्या पाठवायला सुरुवात केली. दुसरा प्रश्न, इतिहासाच्या लिखित साधनांची 5 नावे सांगा. वृत्तपत्रे, नियतकालिके, कोश वाङ्मय, अभिलेखागारातील कागदपत्रे आणि रोजनिशी हे इतिहासातील लिखित साधनांची 5 नावे. FTII चे लॉंग फॉर्म सांगा. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. हा, अलीगड. भारत इसवी सन टिंबटिंब मध्ये स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र्य झाला. भारताचे पहिले पंतप्रधान कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. 1984 मध्ये भारताचे पंतप्रधान कोण झाले? 1984 मध्ये भारताचे पंतप्रधान राजीव गांधी झाले. अत्याचार विरोधी अॅट्रॉसिटी कायदा कधी करण्यात आला? 1989 मध्ये. ओके. टिंबटिंब व टिंबटिंब या संविधान दुरुस्तीद्वारे स्थानिक शासन संस्थांचे स्त्रियांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. 73व्या व 74व्या संविधान दुरुस्तीनुसार. 1965 मध्ये सुरू झालेल्या हरित क्रांतीचे जनक टिंबटिंब हे होते. डॉक्टर MS स्वामीनाथन. राजीव गांधी यांची हत्या टिंबटिंब संघटनेने केली. श्रीलंकेतील लिट्टे या संघटनेने. जय जवान जय किसान ही घोषणा टिंबटिंब यांनी दिली. लाल बहादूर शास्त्री यांनी दिली. 1953 मध्ये टिंबटिंब आयोग स्थापन करण्यात आला. 1953 मध्ये काकासाहेब कालेकर आयोग स्थापन करण्यात आला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे मुख्यालय टिंबटिंब या शहरात आहे. मुंबई या शहरात आहे. मुंबई येथे टिंबटिंब वस्तू संग्रहालय स्थापन करण्यात आली. मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय स्थापन करण्यात आले. उत्तरेकडील सीमेवर भारत आणि चीन यांच्यातील तणाव टिंबटिंब पासून वाढत होता. 1950 पासून वाढत होता. 1966 मध्ये काय झाली घटना? 1966 मध्ये इंदिरा गांधी भारत देशाच्या पंतप्रधान झाल्या. 1966 मध्ये बरोबर आहे गर्दी? बरोबर. चुकीचं आहे दोघांचं. 1909 बरोबर आहे, इंदिरा गांधी. दुसरा प्रश्न, इसवी सन 1999 मध्ये काय झालं? कारगिल युद्ध झालं. 1975 मध्ये काय झालं? आर्यभट्ट हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. धवल क्रांतीचे जनक कोण आहेत? डॉक्टर कुरियस वर्गीन. पीटीआय या संस्थेत पीटीआयचं लॉंग फॉर्म सांग. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. हे 20 प्रश्न होते. एकाला 19 मार्क आहेत, एकाला 20 मार्क आहेत. दोघांनी पण पेपर व्यवस्थित लिहिलेले आहेत, म्हणून या दोघांना प्रश्न विचारलेत आपण. ओके, धन्यवाद.